तर बोलतो नाहीच भेटलं तर ठीक, उत्तमच आहे. मी तर बोलतो हे आरक्षण हे धर्माच्या जातीच्या आणि नावावर होऊ नये. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला मुद्दा म्हणजेच मराठा आरक्षण. आजकाल मनोज जारंगी पाटील आणि छगन भुजबळ यांच्यातील वाद तर आपण पाहतोयच. त्यामुळे नक्की मराठा आरक्षण मिळणार की नाही याकडे सर्वांचंच लक्ष लागले. मात्र जनतेचं मराठा आरक्षणावर नेमकं काय म्हणणं आहे यावर सविस्तर आढावा घेतलाय प्रखर लोकमान्यचे महाड प्रतिनिधी मनोज चेंडेकर यांनी. पाहुयात. मी मराठा कुटुंबी असून मराठा आरक्षण झालंच पाहिजे. आमच्या पुढच्या मुलांच्या आतापर्यंत काही दाखले जर मिळत नाही जातीचे, तरी ते दाखले मिळाले पाहिजे. आम्ही नुसते असे आयुष्यभर असं जाणार का? हे मराठा आरक्षण हे झालंच पाहिजे. पण का मराठा समाजाला आरक्षण भेटायला पाहिजे? आजपर्यंत मराठा समाजाला आरक्षण भेटलेलंच नाही आणि मराठ्याला कोणत्याही सवलती मिळत नाहीत. बाकीच्या लोकांनी वाटायला सवलती घेतल्या आहेत. आम्हाला गोरगरिबांना अजिबात शेतकरी लोकांना आज मिळालेलं नाहीत काही, त्यामुळे ते मिळालं पाहिजे. मला असं वाटतं की मराठा आरक्षण आर्थिक कॅटेगरीमध्ये दिलं तर जास्त बरं पडेल. म्हणजे कोणाचाही वादावाद म्हणा किंवा ते आपल्याला संपुष्टात आणण्याची गरज आहे महाराष्ट्रामध्ये. त्याच्यामुळे आर्थिक मुद्द्यावर दिलेलं सगळ्यांसाठी सोयीस्कर पडेल असं मला वाटतं. नाही, धर्माच्या आणि धर्माच्या आणि जातीच्या नावावरती सगळीकडे मतभेद चालू आहेत आणि सगळीकडे राजकारण त्याच्यावरती लोक सगळी राजकारण करतायत आणि आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न करतायत. तर हे सर्व होऊ नये आणि धर्मात मतभेद निर्माण होऊ नये, जातीत मतभेद निर्माण होऊ नये. त्यामुळे हे आरक्षण हे धर्माच्या जातीच्या आणि नावावर होऊ नये. फक्त आर्थिकदृष्ट्या जर करण्यात आले तर आर्थिकदृष्ट्या करावे, ही माझी मनापासून इच्छा आहे. आज मराठा आरक्षणाबद्दल सांगायचं झालं तर आज मराठा आरक्षण हा मिळालाच पाहिजे आम्हाला, कारण की तो आमचा हक्क आहे. पण मराठा आरक्षण देत असताना आम्हाला कुठल्याही दुसऱ्या कुणबी मराठा म्हणून न देता आम्हाला ओबीसी मध्ये मराठा ओबीसी म्हणूनच मिळावा अशीच आमची प्राधान्याने मागणी राहणार आहे. आणि आमच्याच जे मराठा समाजाचे नेते मनोज जारंगे पाटील हे अत्यंत चांगल्या पद्धतीने एक लढा देत आहे मराठा आरक्षणासाठी आणि त्यांच्या लढ्याला मला वाटतं आत्तापर्यंत यश आलेलं आहे आणि ते लवकरात लवकर आम्हाला मराठा आरक्षण मिळेल अशी मी आशा बाळगतो. त्यांना सर्वांना वाटते, मराठा लोकांना पण वाटते, सर्वांना पण वाटते असं यांना भेटावं. पण मी बोलतो का भेटावं? पण बोललो चला शिक्षणाच्या हिशोबाने ठीक आहे, शिक्षणासाठी त्याला उपयोग पडतं, कुठं फी जास्त आहे कुठे काय आहे, तर त्या हिशोबाने ठीक होऊ शकतो. आणि तसं पाहिलं तर आणि कुणाला नाहीच भेटलं ना आरक्षण तरी चालू शकतं मला वाटतं. हा, कारण की हे राजकारणी लोक यांच्या पोळ्या भाजून घेत आहेत ह्याच्यासाठी. हा, आणि पुढं मराठ्याच्या नावाने यांचं राजकारण चालू आहे. त्यासाठी मी तर बोलतो नाहीच भेटलं तर ठीक, उत्तमच आहे. मी तर बोलतोय कुणाला सर्वांना समान हक्क भेटला पाहिजे. आत्ताच आपण पाहिल्याप्रमाणे महाड मधल्या काही नागरिकांना वाटते की मराठा आरक्षण हे भेटलंच पाहिजे. मात्र काही नागरिकांना वाटते की मराठा आरक्षण न भेटलेलं योग्य आहे, कारण मराठा आरक्षणावरती राजकारण केलं जाते असं महाड मधल्या काही नागरिकांना वाटतंय. मी मनोज चेंडेकर, प्रखर लोकमान्य न्यूज चॅनल, महाड, रायगड. संपूर्ण महाराष्ट्रातील परखड बातम्या पाहण्यासाठी आमच्या प्रखर लोकमान्य न्यूजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.